भिवंडी तालुक्यातील खारबाव रेल्वे स्थानकाजवळील मालोडी ग्रामपंचायत हद्दीतील बंगलापाडा परिसरात आजही नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। पुलाअभावी धोकादायक पद्धतीने मालगाडी खालून लोकांना रूळ ओलांडावे लागत आहेत आणि या भागात अजूनही सुरक्षित रस्ता, पूल, रेल्वे खालून जाणारा बोगदा नाहीये। त्यामुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत। मालगाडी खालून रूळ ओलांडावे लागत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते। व्हिडिओ काल तयार केलेला होता, बघितला असेल तुम्ही व्हिडिओमध्ये कसं मुलांना जायला लागते रेल्वे खालून आणि कसं म्हणजे चिखल वगैरे कसं झालेलं आहे बघत असेल तुम्ही। रेल्वे क्रॉस करायला आम्हाला काहीच पर्याय नाही। प्रशासनाकडून आम्हाला मागणी द्या का आम्हाला रोड तरी द्या, नाहीतर बोगदा तरी द्या, आम्हाला काहीतरी पर्याय काढून द्या आम्हाला। अशी स्थिती आहे, या काहीतरी मार्ग काढा, आम्हाला वरून जाण्यासाठी द्या नाही तर खालून द्या, पण काहीतरी करा। एवढं या चिखलातून जाणं येणं म्हणजे असं वाटते मरणाच्या दारात चाललो ना, मरणाच्या दारातून बाहेर येतो असं वाटतं। आम्हाला शाळेत जायला रस्ता नाही, आम्हाला रेल्वेच्या खालून जायला लागतं। आम्हाला खूप भीती वाटते की आमची बॅग अडकली आणि ट्रेन चालू झाली तर आम्हाला खूप भीती वाटते आणि चिखलातून जाताना आमचा ड्रेस खराब होते आणि आम्हाला जर खाली धक्का दिला तर आम्हाला पडलो तर आमचे ड्रेस खराब होतात। रेल्वे बंद झाली का रेल्वे खालून जायला लागते आम्हाला, लहान मुलांना रेल्वे खालून घ्यायला लागतं। पेशंट असला तर पेशंटला पण ते रेल्वे खालून घेऊन जायला लागते। आमची मुलं शाळेत गेल्यानंतर येईपर्यंत आमच्या जीवाला म्हणजे हे लागलेलं असतं की कशी काय येतील, काय ट्रेन खालून येतात, भीती वाटते। असं म्हणजे रस्ता खालून द्या नाही तर वरून द्या, पण आम्हाला रस्ता पाहिजे, नाही तर आम्ही सगळी रेल्वे खाली बसू तया, सगळा अख्खा गाव येऊन बसू। आता दरवर्षी मीटिंगला आम्ही येतो पण रस्ता काय भेटतच नाही। तेच ऐकतो की पुढच्या वर्षी आपल्याला रस्ता येईल, पुढच्या वर्षी, पण तो रस्ता काय अजून आम्हाला आला नाही। रस्ताच नाही, आम्हाला काहीच नाही, आम्हाला फक्त एवढाच पाहिजे, आम्हाला रस्ता पाहिजे, आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आम्हाला रस्ता पाहिजे। तर या रेल्वे मंत्रालयाशी देखील आणि जीएमसी देखील दोघांनाही मेल केले आहेत पत्र, आणि त्वरित लवकरात लवकर या संदर्भात रेल्वे मंत्री महोदयांशी भेट घेऊन त्याच्यातून योग्य तो मार्ग काढू। कारण खूपच वाईट अवस्था आहे, आपण पाहिलं असेल। आणि म्हणून आणि प्रत्येकाला, नागरिकाला त्याच्या घरापर्यंत रस्ता असणे किंवा करणे हे शासनाचे कर्तव्य आहे। आणि अशा परिस्थितीत जरी अंडरपास दिलं तरी त्यांना मान्य आहे, किंवा वरून ब्रिज टाकला तरीही मान्य आहे। आणि या दोन्हीतून कुठला तरी एक पर्याय हा शासनाला काढायला लागेल, आणि त्या संदर्भात रेल्वे मंत्री महोदयांची भेट घेऊन वेळीच त्याच्यावर पर्याय काढू। त्याला जाण्या येण्यासाठी त्या ठिकाणी रस्ता नाही आहे। मी मागेही त्याच्यासाठी खूप प्रयत्न केला आणि आताही सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी मी हा विषय बोलणार आहे आणि त्यांच्या समस्या पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। खूप समस्या आहेत त्यांच्या, ते लहान मुलं रेल्वे ट्रॅकवरून जातात, वृद्ध महिला त्या याच्यावरून प्रवास करतात। कधी असा अपघात होऊ नये याच्याकरता त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नक्कीच रेल्वे प्रशासन आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे।